आपण मागच्या व्हिडिओमध्ये मॅथ्सचं फर्स्ट चॅप्टर रॅशनल आणि इरॅशनल नंबर घेतलं होतं. त्यामध्ये आपण फर्स्ट एक्सरसाइज घेतली. आता आपण वळूया नेक्स्ट टॉपिककडे, कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. सो व्हॉट इज द कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर? कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर म्हणजे रॅशनल नंबरचं दोन संख्या दिलेल्या असेल आणि दोन संख्याचं कंपेअर करताना तुम्हाला सिम्बॉल यूज करायचा आहे, लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि इक्वल्स टू. मीन्स दोन संख्यांमध्ये कंपेअर करण्यासाठी त्याला तुम्हाला कोणती संख्या मोठी आहे, लेफ्ट हँड साईड और राईट हँड साईड, तर मोठी किंवा लहान किंवा बरोबर. ठीक आहे, तर तुम्हाला हे तीन सिम्बॉल यापैकी कोणताही एक सिम्बॉल यूज करून तुम्हाला त्याला कंपेअर करायचा आहे. ओके, सो आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल आहे, कंपेअर द नंबर 5/4 and 2/3. याला सॉल्व करूया. सो 5/4 इज इक्वल टू 2/3. याला सॉल्व करण्यासाठी राईट हँड साईड और लेफ्ट हँड साईड या दोघांमध्ये तुमचं राईट हँड साईड मोठं आहे की लेफ्ट हँड साईड मोठं आहे हे तुम्हाला डिसाईड करण्यासाठी काय करावं लागेल? दोन मेथड आहेत. मेथड फर्स्ट असेल की तुम्ही याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. मीन्स 5 into 3 is equal to 4 into 2. So 5 3s are 15 and 4 2s are 8. ओके, तर यामध्ये कोणती संख्या मोठी आली तुमची? 15. सो 15 ग्रेटर दॅन 8. सो जर इथे फर्स्ट तुमची राईट हँड साईड जर तुमची मोठी आली तर फ्रॅक्शनमध्ये रॅशनल नंबरमध्ये 5/4 आधी आहे, तर 5/4 ग्रेटर दॅन 2/3. ओके, आणि सेकंड मेथड इज या क्वेश्चन मध्ये दोघांचे जे बेस आहे, डिनोमिनेटर आहे, ते काय आहे? डिफरंट आहे. तर तुम्हाला याचं एलसीएम काढून तुम्हाला याचं बेस सेम करून घ्यायचंय. तर याचं जर एलसीएम घेतलं तर 4 and 3 किती येणार आहे? 12 येणार आहे. तर याला आपण बेस सेम करून घेऊया. 5/4 आहे, तर 4 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 12 येईल 3. सो 4 3s are 12. सो डिनोमिनेटरला तुम्ही जर 3 घेतलंय तर 5 into न्यूमरेटरला सुद्धा तीच संख्यावर तुम्हाला घ्यायची आहे. ओके, आणि लेफ्ट हँड साईडला 2/3 आहे, तर 3 ला 12 येण्यासाठी आपण काय करणार? 4 ने मल्टिप्लाय करणार. सो न्यूमरेटर मध्ये सुद्धा तुम्हाला काय घ्यायचंय? 4 घ्यायचा. सो 5 3s are 15 आणि 4 3s are 12 is equal to 2 4s are 8 and 3 4s are 12. बघा, तुमचं बेस सेम आलाय. तर यामध्ये कोणत्या साईडची संख्या तुम्हाला मोठी वाटते? 15/12. सो इथे सुद्धा काय यूज करायचं आहे तुम्हाला? ग्रेटर दॅन. 15/12 ग्रेटर दॅन 8/12. सो सेम 5/4 ग्रेटर दॅन 2/3. या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही मेथड यूज करून तुम्हाला दोघांपैकी कोणती संख्या मोठी आहे, लहान आहे किंवा बरोबर आहे ही संख्या तुम्हाला सॉल्व करून काढायची आहे. ओके, आता आपण बघूया की सिम्बॉल यूज कशी करायची. याचे काही रूल आहेत. रूल्स जे तुम्हाला मी नोट्समध्ये देणार आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर इफ A/B and C/D are rational number
So first, if A into D means क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला. A into D less than B into C, then A upon B less than C upon D. याचं मीनिंग काय की क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जर तुमचं लेफ्ट हँड साइड म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर तुमचं लेस दॅनचं साइन आलाय तर या फ्रॅक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला तिथे त्याचप्रमाणे काय करायचं सिम्बॉल यूज करायचा आहे. सेकंड असेल इफ A into D is equal to B into C, then A upon B is equal to C upon D. इथे जर दोन्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड याची व्हॅल्यू इक्वल आलेली आहे तर आपण कोणता सिम्बॉल यूज करणार इज इक्वल टू. तर तुमचं रॅशनल दिलेले दोन रॅशनल नंबर मध्ये पण तुम्हाला कोणता साइन यूज करावा लागेल इज इक्वल टू. देन थर्ड असेल तुमचं इफ A into D greater than B into C, then A upon B greater than C upon D. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना तुमची राईट हँड साइड जी आहे जी मोठी व्हॅल्यू आली तर आपण कोणता सिम्बॉल यूज करणार आहे ग्रेटर दॅन. देन तुमचं दिलेले दोन रॅशनल नंबर मध्ये सुद्धा तुम्हाला कोणता सिम्बॉल यूज करावा लागेल ग्रेटर दॅन. तुम्हाला नोट्स मी दिलेले आहेत हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ओके. देन आपण आता घेऊया प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2. क्वेश्चन आहे कंपेअर द फॉलोइंग नंबर. द फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला दोन रॅशनल नंबर दिलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला कंपेअर करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन तुमचं आहे -7 and -2. -7 and -2. तर यामध्ये तुम्हाला कंपेअर करायचं आहे की कोणती संख्या मोठी आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जेव्हा निगेटिव्ह नंबर्स आपण नंबर लाईन मध्ये घेतो तर जेवढी छोटी निगेटिव्ह नंबर असेल ती मोठ्या निगेटिव्ह नंबरपेक्षा काय असते मोठी असते. म्हणजे स्टार्टिंगचे नंबर्स हे निगेटिव्ह मध्ये मोठे असतात आणि ज्या पद्धतीने ते पुढे नंबर्स चालतात वाढत येतात तसे ते नंबर्स काय होतात लेस दॅन होतात. तर यामध्ये सिम्पली आहे की -7 ग्रेटर दॅन -2. ओके. देन सेकंड क्वेश्चन असेल तुमचं आहे 0 into -9/5. सो याचं सोल्युशन 0 ही संख्या कधीही निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठी असते. सो 0 ग्रेटर दॅन -9/5. 0 ही संख्या निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठी आहे. आता यामध्ये थर्ड क्वेश्चन दिलेला आहे तुमचं 8/7 and 0. तर यामध्ये 8/7 आहे आणि 0 आहे. बघा इथे 0 संख्या आणि पॉझिटिव्ह नंबर आहे. तर पॉझिटिव्ह नंबर हे 0 पेक्षा कधीही मोठे असतात. तर इथे येणार तुमचं 8/7 ग्रेटर दॅन 0. आता एक्झाम्पल असं घेऊया आपण की ज्यामध्ये तुम्हाला त्यांचं बेस सेम करायचं आहे. मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे. 8 नंबरचं क्वेश्चन बघा. -25/8 and 9/4. याला सॉल्व करताना तुम्हाला काय करायचं बेस सेम करून घ्यायचं आहे. -25/8 इज इक्वल टू 8 आहे. आपण 4ला काय करणार 2 ने मल्टिप्लाय करणार.
सो 9ला सुद्धा तुम्ही मल्टिप्लाय करावं लागेल 4 × 2 म्हणजे तुमचं काय होईल बेस सेम होईल 8 = 9 × 2 -18 अपॉन 8 बघा बेस सेम आलाय तुमचा ठीक आहे. तर यामध्ये तुमचं जो निगेटिव्ह नंबर -25 आहे इथे काय आहे -18. तर मी तुम्हाला सांगितलंच आहे निगेटिव्ह नंबरचे जे लहान संख्या असतात ते मोठे असतात. मग इथे ना -25 अपॉन 8 लेस दॅन -18 अपॉन 8. सो इथे येणार -25 अपॉन 8 लेस दॅन -9 अपॉन 4. आता मी तुम्हाला नोट्समध्ये होमवर्क दिलेला आहे. कोणते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहे आणि होमवर्कमध्ये आणि नोट्समध्ये दोन्ही तुम्हाला तिथं दिलेलं आहे मी